चितळे उद्योग समूह ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा सौ वृषाली देशमुख ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या कार्याचं कौतुक. दुग्ध व्यवसाय आणि पारंपरिक मराठी खाद्य संस्कृतीचे जागतिक स्तरावर नाव उज्ज्वल करणाऱ्या चितळे डेअरी उद्योग समूहास एक विशेष सदिच्छा भेट मिळाली. सांगली जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या पत्नी सौ वृषाली पृथ्वीराज देशमुख आणि त्यांच्या स्नुषा तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कन्या व श्री रविराज पृथ्वीराज देशमुख यांच्या सुवेद्य पत्नी सौ रुणाली राजे रविराज देशमुख यांनी चितळे डेअरीला सदिच्छा भेट देत उद्योग समूहाच्या कार्याचा जवळून आढावा घेतला. या भेटीदरम्यान गिरीश चितळे यांच्याकडून चितळे डेअरीच्या उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण तसेच शेतकरी केंद्रित दुग्ध व्यवस्थेची माहिती पाहुण्यांना देण्यात आली. ग्रामीण भागातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळवून देण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य चितळे डेअरी समूह करत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. यावेळी सौ वृषाली देशमुख यांनी चितळे डेअरी उद्योग समूहाच्या कामकाजाचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की दुग्ध व्यवसाय हा केवळ उद्योग नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. चितळे डेअरीने गुणवत्ता, विश्वास आणि परंपरा जपत महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीला देश विदेशात वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. शेतकऱ्यांना बळ देत उद्योग आणि समाज यांच्यातील दुवा जपणारे हे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. सौ रुणाली राजे देशमुख यांनी ही डेअरीच्या अत्याधुनिक व्यवस्थापन आणि शिस्तबद्ध उत्पादन प्रक्रियेचं कौतुक करताना अशा उद्योगांमुळे ग्रामीण युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे मत व्यक्त केले. स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून उद्योग उभारणीचे उत्तम उदाहरण म्हणजेच चितळे डेअरी असंही त्या म्हणाल्या. या सदिच्छा भेटीवेळी गिरीश चितळे, मकरंद चितळे, महेश पाटील, विश्वजित पाटील, CV कुलकर्णी तसेच तानाजी जाधव उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी चितळे डेअरी समूहाच्या वाटचालीबद्दल माहिती देत भविष्यातील योजनांवरही चर्चा केली. दुग्ध व्यवसायात गुणवत्ता, विश्वास आणि परंपरा यांचा संगम घडवत महाराष्ट्राच्या उद्योग विश्वात वेगळी छाप पाडणाऱ्या चितळे डेअरी समूहाच्या कार्याला या भेटीद्वारे पुन्हा एकदा मान्यता मिळाली. ग्रामीण विकास, शेतकरी सक्षमीकरण आणि दर्जेदार उत्पादनांची परंपरा पुढे नेणाऱ्या या उद्योग समूहाची वाटचाल आगामी काळातही अधिक व्यापक होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.